नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने विंदा कुसुमाग्रज खांडेकर या पुस्तकातील विंदा दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 7 भागांपैकी 6वा भाग वाचतोय. सूत्रधार. अशा या रोमॅन्टिक आणि अगोदरच्या आदर्शवादी प्रवृत्तीला पुढे एका वळणावर थोड्या फार तुच्छतावादी वृत्तीने असा छेद दिला जातो. विदूषक प्रवेश करून ततः प्रवेशती विदूषक हा असा. सूत्रधार. नहीं नहीं, कहाँ अपि विदूषक सदृश्य हा वर्तते. किंचित विदूषक, थोडा कवी, काहीसा चक्रम, बराच तत्वज्ञ. विदूषक. आम्ही असेच असतो, वर्णन केल्यानुसार असतो. आमच्यात असते थोडी विरूपता, ज्यात लपलेली असते सुरूपता, थोडी विसंगती, ज्यात गुंतलेली संगती, थोडा विक्षिप्तपणा, थोडा चक्रमपणा, थोडा उपहास, थोडा उपरोध, कुठे पॅराडॉक्स, कुठं डिस्टॉर्टेड फॉर्म, कुठं ॲब्सर्ड. पण सर्वांच्याच मुळाशी असतो जीवनाचा भेदक प्रत्यय आणि म्हटलंच तर गंभीर जीवनचिंतन. सूत्रधार. म्हणजे थोडं गंभीर आणि गमतीदार. विदूषक. नाही नाही, थोडं गमतीदार आणि जास्त गंभीरदार, म्हणजे या वेशासारखा. सूत्रधार. थोडा विदूषक, जास्त तत्वज्ञ. विदूषक. पण मध्यवर्ती अस्सल कवीच हो. सूत्रधार. बडबड पुरे. बघूया एखाद्या विरूपकेतील तो विदूषक, तत्वज्ञ आणि कवी कसा असतो तो. विदूषक. बघाच, तिच्या स्निग्ध स्थितप्रज्ञ मांड्यांमधून वाढला एक अळोखे पिळोखे देणारा वृक्ष, चिनीचित्रातला वक्रांगी अहोरूप, आणि त्यावर चढून बसले एक माकड, शेपटीच्या ठिकाणी वळवळणारा नाग असलेले. सूत्रधार. काय अर्थ याचा. विदूषक. नाही समजला. मग ही एक सोपी बघा. विदूषकी हावभावासहित पेश करतो. माझ्याच उंचीचा एक पुतळा, माझ्याच उंचीचा एक पुतळा, माझेच नाक, माझेच डोळे, आणि छाताड पुढे झुकवण्याची पद्धतही माझीच. त्या तोतयाला मी माझे कपडे चढवले, पॅन्टची बटणं लावली, डोक्यात टोपी ठेवली, हातामध्ये काठी दिली, आणि मग जोडासुद्धा त्याच्या पायापुढे नीट मांडून ठेवला. मी सर्वस्वी विधिमुक्त झालो. काय झालं. हसलो. माझा जोडा पायात घालून तो झपाझप निघून गेला. शेवटी अटळ ते करावेच लागते. त्याच्या चबुतऱ्यावर मी मख्खपणे उभा राहिलो. सूत्रधार. याचा पण अर्थ नाही समजला. विदूषक. संस्कृत नाटकात विदूषक राजापुढे कोलांटवड्या मारतो, उलटी सुलटी शाब्दिक बडबड करतो. काय त्याचा अर्थ. सूत्रधार. काही नाही. विदूषक. नाही कसा. आनंद देणं आणि आनंद घेणं. कुठल्याही सर्जनात हा देण्या घेण्याचा आनंद असतोच. सूत्रधार. आनंद झाला हो, पण अर्थ काय याचा. विदूषक. बघा बघा समीक्षकाबाई. सूत्रधाराकडे बोट दाखवून. या अडाणी राजाला अर्थ नाही कळला. प्रेक्षकांकडे बोट दाखवी. पण या चतुर प्रधानांना मात्र कवी कोण आणि तोतया कोण यामधील फरक बरोबर समजला. सूत्रधार. आम्ही अडाणी राजे. विदूषक. नाही नाही, थोडे राजे, थोडे प्रधान. सूत्रधार. आणि तुम्ही. विदूषक. आम्ही राजे पण नाही आणि प्रधान पण नाही, आम्ही फक्त विदूषक. नाटकवाल्यांनी सांगितलं एवढं पाठ करा आणि द्या प्रेक्षकांकडे फेकून. एक काळजी मात्र घ्यायची, कविरायांचे शब्द जसेच्या तसे पेश करायचे. यात चूक झाली तर फाशीची शिक्षा. सूत्रधार. फाशीची शिक्षा चुकवायची आहे ना, मग ऐकव एखादी वेडी. कविरायांच्या शब्दात जशीच्या तशी. विदूषक. ऐकाच या वेडीला. तसं हे एक मुक्त सुनीत आहे, पण विरूपिकेत नसलेली ही अस्सल विरूपिकाच आहे. एका ढगाला कुशीत घेऊन ती झोपली, तेव्हा तिला गर्भ राहिला. पुढे सर्व सुरळीत झाले. आपल्या घरातले मातीचे मडके मनमुराद फोडून ती देहांताच्या यात्रेला निघाली. वाटेत तिला गाढव भेटले. तिने त्याची समारंभपूर्वक पूजा केली. धुपाटण्यातला उरला सुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली, ह्याची सुद्धा राख होते
तर कोणाला काय सांगायचे होते, पण दैव सिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढे जाते. नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली आणि म्हणाली, आता मी कुणाचे काही लागत नाही, पौर्णिमे एवढेही. पुढे सर्व सुरळीत झाले. हे मागेच सांगितले आहे. वेडीला वीज झाली. आपले स्तन विजेला देऊन वेडी आपली पुढे गेली. वाटेमध्ये विदूषक भेटला, राजा भेटला, राणी भेटली, अ भेटला, ब भेटला. पण वेडी शहाणी होती. बरं का मूर्खा, तिने कोणालाच ओळखले नाही. सूत्रधार: म्हटलीस छान, आता हिचा तरी अर्थ सांग छान. विदूषक: अर्थ सांगण्याचं काम या समीक्षिकाबाईंचं. समीक्षिका: वर्गातील शिक्षक प्राध्यापिकेसारखं प्रत्येक प्रतिमेचा अर्थ नाही सांगत बसत. या विरूपिकेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात सांगते बघा. भारतीय साहित्यात मिथांचं म्हणजे पुराण कथांचं मोठं दालन आहे. त्यामध्ये काल्पनिकता, चमत्कार, अलौकिकता यांचं प्रमाण खूप आढळतं. पण त्यामध्ये भारतीय मनाला भावतील अशी सांस्कृतिक मूल्ये आढळतात. लौकिक पातळीपेक्षा अलौकिक पातळीवरचं जीवन जगणं हे एक श्रेष्ठ मूल्य भारतीय संस्कृतीत मानलं आहे. या कवितेतील वेडी ही लौकिकाहून सुटून अलौकिकतेचा ध्यास घेतलेली तऱ्हेवाईक वाटणारा योगी याच्या पातळीवर जाते. किंबहुना तो तऱ्हेवाईक योगीच या वेडीच्या रूपात दाखवला आहे. अशी ही वेडी म्हणजे खरोखरीत शहाणीच आहे. कविमित्र, थोडंसं प्रतिमांबद्दल अन्वयार्थ मला समजलेला बोलू का? तुमच्या स्पष्टीकरणातला पूरक असाच आहे तो. ढगाबरोबरच्या मिलनातून गर्भ राहणं, तिनं विजेला जन्माला घालणं, या विजेला आपले स्तन म्हणजे स्त्रीत्व देऊन मुक्त होणं, राजा, राणी, ब या सर्व लौकिक विश्वाची ओळख विसरणं, या लौकिक मातीशी, भूमीशी संबंधित असे मडके फोडून देहांताची तयारी करणं, निर्विघ्नपणे देहांत व्हावा म्हणून गर्भपूजन करणं, धुपाच्या धुराबरोबर आकाशमार्गी होणं, युधिष्ठिराच्या पुत्र्यासारखं सदेह स्वर्गारोहणासाठी निघणं, वडांचं दातृत्व आणि पिंपळाचा सर्व संग परित्याग यांचं मागणं करणं, या सर्वांचा अन्वयार्थ लौकिकाकडून अलौकिकाकडे या वेडीची शहाणी, पुराण, कथा, यात्रा असा लावता येईल. विदूषक: हे असलं भन्नाट अर्थ निर्णयन आम्हाला कसं समजणार? आणि थोडंफार समजलं तरी तुम्हाला कसं समजावून सांगणार? सूत्रधार: तो तुझा प्रांत नव्हेच विदूषका. विदूषक: म्हणजे आमचा प्रवेश संपला. तुमचं काय ते स्वरूप वगैरे म्हणतात ते चालू राहू द्या. ततः निर्गच्छति विदूषकः. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. माकड छाप, दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन, तीच गाणी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. अहो, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. सूत्रधार: या थोड्या वेगळ्या वळणानंतर कविरायाच्या पुढील प्रवासात प्रथमपासून चालत आलेला जीवन चिंतनाचा स्वरूप आविष्कार चालूच राहतो. तो तसा स्वेदगंगेपासून मृद्गंध देत वाहत आलेला आहे. अगदी वयाच्या 30-32 त्यांनी आईन्स्टाईनला तत्त्वज्ञानातील 7 प्रश्न विचारले आहेत. प्रवक्ता: हे आईन्स्टाईन कोण, काय, कसे, कुठे, कधी, किती, का असे 7 संबंध माझ्या मानेवर. सूर्यमालेची जपमाळ घेऊन अश्वत्थाभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या गूढ महंता, बोल केव्हा गाडशील यांना? तूच सांग. संशयी जगाला अंतिम सत्य. नटी: या अंतिम सत्याच्या दर्शनासाठी, साक्षात्कारासाठी त्यांच्या आततायी अभंगात त्यांचा जीव कासावीस होत आहे. मीच्या वेलांटीचा सुटो फास, जीव कासावीस सत्यासाठी, अशी त्यांची जनी तुक्यासारखी कासावीशी आहे. कविमित्र, वास्तविक स्वेदगंगेतील भावयमध्येच ते अद्वैतातच या नारायण
म्हणत नाचले होते. आणि शेवटी शैवाद्वैत, कैवलाद्वैत, विशिष्टाद्वैत, पूर्णाद्वैत, गूढद्वैत या अद्वैती विचारांनी संस्कारी होत होत ज्ञानेश्वरांच्या मधील मग वस्तुप्रभाची पाहे प्रकट होय, म्हणून जग आसिकी वस्तुप्रभा या अद्वैती विचारांनी ते प्रभावित होतात. संक्षिप्त पण खऱ्या अर्थाने अष्टांग दर्शनातील चारवाक दर्शनाशी ते एकरूप होतात. कारण तेच दर्शन जणू ते जगलेले आहे. ते दर्शन जगता जगता त्यांना सापडलेले सत्य असं आहे. प्रवक्ता: नसे स्वर्गमोक्ष, नसे परलोक, फक्त इहलोक असे सत्य. आत्मा या ईश्वर स्वर्ग परलोक गमन प्रत्यक्ष प्रमाण दाखविना. तयांचे अस्तित्व अप्रमाण म्हणून चारवाक दर्शन नाकारिते. पृथ्वी जल तेज वायू हीच तत्वे फक्त अंतिमतः सत्य मानतो तो. या जड द्रव्यांचाच संयोग होऊन चैतन्य निर्माण असे होत. तरी जगातील सर्व व्यवहार होती नियमानुसार सृष्टीच्याच. कुणा सृष्टीकर्त्या ईश्वराची नाही, जरुरीच काही त्यांच्यासाठी. सूत्रधार: पण चारवाकाच्या ऋणम कृत्वा धृतम पिबे या सुखवादी चंगळवादी दृष्टीबद्दल काय म्हणता येईल? प्रवक्ता: चारवाक प्रणीत सुखवाद काही अयोग्य ते नाही सुचवित. सुखासाठी चौर्य वामद्य प्राशन चारवाक दर्शन सुचविना. त्याच्या सुखमय जीवनाच्या कल्पना अशा आहेत. काव्य नृत्याणी संगीत या कला, काव्य नृत्याणी संगीत या कला, हव्या माणसाला सुखासाठी. सत्याचा स्वीकार, श्रद्धांचा भेर, हिंसेचा धिक्कार करुनिया. मानवी जीवन करणे सुखमय, हेच एक ध्येय मानणारे. मानवतावादी उद्योग प्रवण असे हे दर्शन चारवाकाचे. त्याचा जडवाद नाही नाकारीत, त्याचा जडवाद नाही नाकारीत. मंगल उदात्त आणि भव्य, मंगल उदात्त आणि भव्य. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.